नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भैरवी अनिशला म्हणते की तरीच म्हटलं घरात एवढी मोठी गोष्ट झाली, मग ड्रामा कसा झाला नाही. अरे परवा ते मला म्हणाले होते, अनिश भैरवी तू तुझ्या पद्धतीने मुलांना वाढव, मी मध्ये पडणार नाही. काय झालं? बरं, नोकरी शोधायला बाहेर पडले होते ना, त्याचं काय झालं? आणि आता का पडतील? आता तर पैसे मिळालेत ना त्यांना, आता तर ते माझ्या डोक्यावरच बसतील. यावरती अनिशला राग येतो आणि तो म्हणतो की हे बघ भैरवी, बाबांना पैशांवरून सारखं सारखं बोलत जाऊ नकोस. भैरवी म्हणते सुरुवात त्यांनी केली अनिश, मी नाही. अनिश म्हणतो अगं मग का उलट उत्तर देतेस, नको बोलत जाऊस. त्यावरती भैरवी म्हणते की नाहीच, मला ना या विषयावर त्यांच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. पुढे ती म्हणते की एक मिनिट, म्हणजे ते मला हवं ते बोलणार आणि मी फक्त ऐकून घ्यायचं, बोलायचं काहीच नाही. त्यावरती अनिश म्हणतो की हे बघ, वाद घातला की वाद वाढतोच. भैरवी म्हणते म्हणजे वाद मीच घालते? अनिश म्हणतो असं म्हणालो का मी? त्यावरती भैरवी म्हणते तुम्ही बरंच काही बोलता रे, ते डायरेक्टली बोलतात आणि तू इनडायरेक्टली बोलतोस एवढंच. त्यावरती अनिश म्हणतो की हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आमच्या घरात पैसा हा खूप नाजूक विषय आहे. आयुष्यभर बाबांनी स्वच्छेने नोकरी केली. मान्य आहे त्यांचे फायनान्शियल डिसिजन चुकले, फार काही सेव्हिंग करू शकले नाहीत ते, पण म्हणून कधी कुठल्या गोष्टीसाठी आम्हाला कधीच त्यांनी कमी पडून दिलं नाही. त्यावरती भैरवी म्हणते अरे मग मी कुठे काय बोलतीये? अनिश त्यावरती म्हणतो की हे बघ भैरवी, तुला तुझ्या पैशांबद्दल सुपरहिट कॉम्प्लेक्स आहे आणि मला मान्य आहे की तू त्यासाठी खूप काही कष्ट घेतलेत आणि हा ऍटिट्यूड येणं स्वाभाविक आहे. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू फक्त या गोष्टी बाबांसोबत जरा कमी करत जा. यावरती भैरवी म्हणते अरे अनिश, ते माझा विचार करतात का कधी? त्यांना फक्त मला खाली पाडायचं असतं. त्यावरती अनिश म्हणतो अगं असं नाहीये. तर भैरवी त्याला म्हणते की अरे असंच आहे, त्यांना फक्त त्यांचा इगो सॅटिस्फाय करायचा असतो. मी कसा हे सगळं एकट्याने करायला सक्षम आहे हे दाखवून द्यायचं असतं. अनिश म्हणतो की हे बघ, असं अजिबात नाहीये, त्यांना फक्त त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची जिद्द त्यांच्याकडे आहे. त्यावरती भैरवी म्हणते अरे त्या जिद्दीपायी ते स्वतःचं वय विसरतात अनिश, आणि मी काही मुद्दामून त्यांच्याशी बोलायला जात नाही, शब्दाने शब्द वाढतो इतकंच. यावरती अनिश तिला म्हणतो अगं मग का कलेनं घेत नाहीस त्यांच्या? भैरवी म्हणते की हो, मी त्यांच्याच कलेने घेत आलेली आहे. त्यावरती अनिश म्हणतो की हे बघ भैरवी, कालही आपण याच वेळेला वाद घालत होतो आणि आजही याच वेळेला वाद घालतोय. मला फक्त तुला एवढंच बोलायचं आहे की बाबांना पैशांवरून बोलत जाऊ नकोस प्लीज. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर घरी आल्यावरती अनिश त्याचा आथरून टाकत असतो. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि त्याला विचारू लागते, आज पण तू झोपेमध्ये बडबड करणार आहेस का? अनिश म्हणतो हो. भैरवी म्हणते छान, म्हणजे आजही माझ्या झोपेचं खोबरं होणार आहे, वाव. असं म्हणत ती लॅपटॉप घेते आणि बसते. अनिश तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो तू काम करतेयस? भैरवी म्हणते नाही, गेम खेळते. अनिश म्हणतो गेम? भैरवी म्हणते की हो, खेळते मी कधी कधी, मला रिलॅक्स वाटतं का. पुढे अनिश तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो नाही, मी म्हणत होतो की आपण जरा बोलत बसलो असतो कॅज्युअली. यावरती भैरवी म्हणते की माझा मूड नाहीये. पुढे अनिश तिच्या जवळ येतो आणि तिच्या जवळची उशी ओढू लागतो. भैरवी म्हणते की एक मिनिट, काय करतोयस, ही माझी उशी आहे. यावरती अनिश म्हणतो तू एक घेतली आहेस ना, मला ही एक हवी आहे. भैरवी म्हणते पण मला हीच लागते. अनिश ती उशी ठेवतो आणि तिथून निघून जायला लागतो. भैरवी त्याला विचारते आता कुठे जातोयस? अनिश म्हणतो बाहेर जातोय. भैरवी म्हणते हे बघ, बाबा उगाचच प्रश्न विचारतील. अनिश म्हणतो ते गाढ झोपलेत आणि उठले तर मी त्यांना सांगेन. असं म्हणून अनिश तिथून रागातच निघून जातो. आता जेव्हा अनिश बाहेर येतो त्यावेळेस समोरून त्याला प्रिया येताना दिसते. ती दारूच्या नशेत असल्यामुळं तिला धड चालता पण येत नसतं. तिचा तोल जाणार तेवढ्यात अनिश तिला जाऊन पकडतो. त्यावरती प्रिया अनिशला सॉरी सॉरी असं म्हणत असते. अनिश म्हणतो दॅट्स ओके. अनिशने प्रियाला पकडलेलं असताना तिथे नेमकी जनार्दन येतात आणि ते हे सगळं पाहतात. प्रियाला अनिशच्या मिठीत बघून त्यांना तर धक्काच बसतो. प्रिया अनिशकडे बघते आणि म्हणते अनिश, यू आर अनिश राईट ना, रेकॉग्नाइज मी, मी प्रिया, यू कॅन कॉल मी प्री. असं ती दारूच्या नशेतच बोलत असते. पुढे ती म्हणते की तू माझ्या मम्माला का बडबड केलीस? ओके, ओळखलंस ना तू मला? त्यावरती अनिश म्हणतो की ऑफकोर्स ओळखलं, लहान होती तेव्हा बरी होतीस, आता काय झालंय तुझं हे? त्यावरती प्रिया म्हणते सोड मला, लेक्चर देऊ नकोस, डोंट टेल मी व्हॉट आय डू. त्यावरती अनिश तिला म्हणतो की लेक्चर देत नाहीये मी तुला, आणि आता बोलून तुला कळणार सुद्धा नाहीये, तुला धड उभं सुद्धा राहता येत नाहीये, चल मी तुला घरी सोडतो. असं म्हणून अनिश तिला तिथून घेऊन जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जनार्दन सोसायटीतील लोकांना प्रिया आणि अनिशबद्दल सांगत असतात आणि ते म्हणतात अरे मी माझ्या या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. यावरती तोरणे म्हणतात काय सांगतोयस जनार्दन, अरे हल्लीच तर लग्न झाले ना त्यांचं. यावरती देशमुख म्हणतात पण मग आत्ताच जर हल्ली यांचं लग्न झालेलं असताना हा मुलगा मध्यरात्री सोसायटीत काय करत होता?
पुढे ते म्हणतात, मुळात ना मला हे ना लग्नच आवडलेलं नाही. अहो लग्नानंतर साधे ते हनीमूनला सुद्धा गेलेले नाहीत. यावरती देसाई म्हणतात, त्या दिवशी आम्ही अनिशला हॉलमध्ये वेगळा बिछाना घालून झोपलेलं बघितलंय. हो की नाही हो सातपुते? सातपुते म्हणतात, हो ना, खरं काय आणि खोटं काय काही समजत नाहीये. ते ना असं झाले, मोठमोठे ऍक्टर्स असतात ना, लोकांना दाखवण्यासाठी एकत्र राहतात, पण प्रत्यक्षात ते एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. हे देखील असंच असणार आहे. यावरती जनार्दन म्हणतात की अगदी एकदम टोकाला जाण्याची गरज नाहीये. तसं नव्हतं म्हणायचं मला, पण जे डोळ्यांना दिसलं ना ते काही बरं वाटलं नाही, एवढंच म्हणायचं होतं मला. यावरती देसाई म्हणतात, हल्ली ना माझगावांचं घर म्हणजे गुड झालंय गुड. कुणाचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. आणि ते विचारतात, हा अनिश हल्ली कमवतो की नाही? त्यावरती तोरणे म्हणतात, छे हो, हल्लीच मी बोललो होतो त्याच्याशी, बायको उत्तम कमवते, त्याला काहीही करावं लागत नाही. माझगावकरांना हे कसं चालतं ना काय माहिती. इकडे अशोक मामा हे फोनवर बोलत असतात की हा किशा भाऊ, बोला बोला, मुंबईला कधी येतोय? अहो विचारताय काय, सरळ यायचं. आणि ऐका, बायकोला पण घेऊन या बरं का, वहिनी साहेबांना घेऊन या, असं ते फोनवरती मोठमोठे बोलत असतात. इकडे भैरवी तिच्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. ती तिथून जात असताना अशोक मामा तिला विचारतात की तू डब्बा घेतलायस का? भैरवीचं मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती सरळ घरातून बाहेर निघून जाते. अशोक मामा तिला आवाज देऊ लागतात, की तू डब्बा घेतलायस का? पुढे ते फोनवरती सांगतात की अहो माझी सून अनिची बायको तिने डब्बा घेतलेला नाहीये, मी तुम्हाला फोन नंतर करतो, असं म्हणत ते फोन कट करतात. आता भैरवी जेव्हा बाहेर येते तेव्हा वाटेत तिला रुपाली भेटते. ती भैरवीला विचारू लागते, काय ग भैरवी, नव्याचे 9 दिवस संपले वाटतं. भैरवीला मात्र काही समजत नाही. रुपाली पुढे म्हणते, झाली भांडणं सुरू. त्यावरती भैरवी विचारते, म्हणजे? आता रुपाली म्हणते की म्हणजे अगं काल रात्री अनिश बाहेर एकटाच फेऱ्या मारताना दिसला म्हणून म्हटलं, भांडण वगैरे झालं की काय? त्यावरती भैरवी म्हणते, तुम्हाला काय माहिती? यावरती ती म्हणते, अगं अख्ख्या सोसायटीला माहिती आहे, काल रात्री अनिश खाली आला होता आणि मग प्रियाला घेऊन गेला वरती. भैरवी आश्चर्याने विचारू लागते की घेऊन जाताना दिसला म्हणजे? तिला काय झालंय? त्यावरती रुपाली म्हणते, काय माहिती काय झाले, पण हा अनिश तिला आधार देऊन घेऊन गेला, एवढं मात्र खरं. त्यावरती भैरवी म्हणते, पण मला काही बोलला नाही. रुपाली म्हणते, हे असंच असतं, भांडण झालं ना की आपण बायका खाली येऊन बसत नाहीत, आपण बसतो घरामध्ये रडत कुळत. पण ही पुरुष मंडळी ना तसं काही नसतं. पुरुष मंडळी भांडण झालं ना की लगेच तनतन करत बाहेर पडतात आणि मग आपल्या जीवाला घोर लागतो. पुढे ते म्हणतात, नवीन नवीन संसार आहे ना तुझा, कळेल तुला हळूहळू, असं ती म्हणते आणि तिथून निघून जाते. भैरवी मात्र रुपाली जे काही बोलली त्या गोष्टीच्या विचारात पडते. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि तिला आवाज देत म्हणतात की भैरवी, तुला जरा ऐकायला कमी येतं का ग, का तू मुद्दाम करतेस हे सगळं? यावरती भैरवी विचारते, काय झालं? अशोक मामा म्हणतात, अगं डब्यासाठी मी तुला केव्हापासून आवाज देतोय, पण तुला ऐकायलाच येत नाहीये. हा घे डबा, रोजचं बाहेरचं खाणं योग्य नाही. तेव्हा भैरवी त्या डब्याकडे बघून म्हणते, तुम्ही बरे आहात ना? यावरती अशोक मामा म्हणतात, का काय झालं? भैरवी म्हणते, हा असा डबा मी कोऑपरेट ऑफिसमध्ये घेऊन जाऊ का? तसं घेऊन जाऊ शकत नाही, ते वाईट दिसतं. अशोक मामा म्हणतात, वाईट काय दिसतं त्यात? आता जेवणाच्या डब्यामध्ये कसली आली फॅशन? भैरवी म्हणते, जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार ती. अशोक मामा म्हणतात की नाहीच कळणार मला ते, पण मला एवढं नक्की कळतं की घरच्या माणसाने उपाशीपोटी बाहेर पडू नये, मागे राहिलेल्या माणसाच्या जीवाला उगाचच घोर लागतो. यावरती भैरवी म्हणते, अहो मग नका लावून घेऊ, आणि मला ना अजिबात भूक नाहीये, मी हा डबा घेऊन जाणार नाही, जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी काहीतरी खाईल बाहेरचं, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. तर इकडे इरा निबंधाच्या कॉम्पिटिशनसाठी जायला तयारच नसते. चंदनराव तिला विचारतात, का काय झालं? इरा म्हणते, मी त्या कॉम्पिटिशनचे सगळे रूल वाचलेले आहेत, त्यामध्ये डिबेट पण आहे. डिबेट म्हणजे दोन माणसं भांडतात तेच ना? चंदनराव म्हणतात की हो. इरा म्हणते, मग मला नाही जायचं, असं भांडणं करायला मला अजिबात आवडत नाही, मला फार भीती वाटते आणि स्टेजची पण भीती वाटते. चंदनराव तिला समजावून सांगतात की हे बघ बाळा, तिथे वेगवेगळ्या ठिकाणून बरीचशी वेगवेगळी माणसं येणार आहेत, त्यामुळं तुला वेगवेगळे मित्र पण मिळतील, तुझी चांगली ओळख होईल आणि तुझी जी भीती आहे ना स्टेजवरची ती अशी सहज पळून जाईल. इरा मात्र तिकडे जायला तयारच नसते. ती म्हणते की मी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारच नाही, असं म्हणत इरा तिथून निघून जाते. तर चंदनराव मात्र ह्या विचारातच पडतात की आता अचानक इराला झालं तरी काय. इकडे संयमी रियांसाठी शिरा घेऊन येते. तेव्हा रियांश मोठ्यानेच म्हणतो की आई शपथ, शिरा कशाबद्दल? संयमी म्हणते, अरे आज चांगली गोष्ट झाली ना. यावरती रियांश म्हणतो, कोणती चांगली गोष्ट? संयमी सांगू लागते, अरे आजोबा आणि मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो. हे ऐकल्यावरती रियांश आश्चर्याने तिला म्हणतो, आजोबा? तू डायरेक्ट त्यांना आजोबा म्हणालीस? वाव. पुढे तो विचारतो, मग काय झालं पोलीस स्टेशनमध्ये?
संयमी म्हणते, अरे मला पोलिसांनी सोडून दिलं. ते म्हणाले असं परत करू नकोस आणि काही बेसिक क्वेश्चन विचारले. त्यांनी मला विचारलं की तिथे कुणी ड्रग्स वगैरे विकत होतं का. मी म्हणाले की मला माहीत नाही आणि अरे खरंच मला काहीच माहीत नव्हतं, कारण की मी या सगळ्यांना पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि मग आजोबा पण म्हणाले की तिला काही फोन वगैरे येत नाहीत. मग पोलीस मला म्हणाले, ठीक आहे तुला समज देऊन सोडतो. त्यानंतर पुढे रियाज शिराबद्दल बोलू लागतो. तो म्हणतो, सॅम खरंच छान झालंय शिरा. यावरती संयमी म्हणते की हा ना, मला वाटलंच होतं की छान झालेलं आहे. मला काय वाटतं मी शेफ व्हावं. रियांश म्हणतो, नॉट बॅड, पण सामा तुला कळतंय का, तुझे ड्रीम्स हे बदलत चाललेत. संयमी म्हणते की रियांश आय एम सॉरी, रिअली सॉरी, मी थोडी तुझ्याशी विचित्र वागले ना. त्यावरती रियांश म्हणतो, दॅट्स ओके, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. असं म्हणून आता हे दोघं जण हसू लागतात. पुढे तो म्हणतो की सॅम, मी तुझे ते 10,000 देणार आहे बरं का. मला माहिती आहे की मी सारखं सारखं तुला हे बोलतोय आणि लेट करतोय, पण मला ना ह्या सारख्या गोष्टीचं पिंच होतंय. पण मी तुला तुझे पैसे लवकरच देईन. तर दुसरीकडे इकडे अनिश किचनमध्ये भांडी घासून वैतागलेला असतो. तितक्यात तिथे अशोक मामा येतात आणि त्याला म्हणतात, ए तुझी बायको डबा न घेता तशीच गेली, चल आपण जेवून घेऊया. अनिश त्यांना विचारतो की बाबा मला एक सांगा, बाई कधी येणार आहे. अशोक मामा म्हणतात, मला वाटतं फुलराणी येईल. अनिश म्हणतो, नाही आली तर असे किती दिवस आपण घरामध्ये काम करत राहणार आहोत. अशोक मामा म्हणतात की अरे येईल ती, एवढं का चिडचिड करतोयस तू. अनिश म्हणतो की बाबा मी उद्यापासून जॉबचा इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे. मी एम.कॉम केलंय, अहो कुठेतरी नक्कीच नोकरी मिळेल मला. हे असं घरात बसून घरकाम करणं मला नाही जमणार. पुढे तो म्हणतो की बाबा भैरवी चांगले पैसे कमवते, चांगलंच आहे, पण रोज रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे पैसे करत बसणं आवडत नाही हो मला. आणि मी हे एक्सेप्ट केलंय की मला आता इथेच राहावं लागणार आहे, पण म्हणून मी काही घरकाम करत बसणार नाहीये, मलाही पैसे कमवायचेत. असं म्हणून अनिश हातातलं काम टाकतो आणि वैतागतच बाहेर येऊन बसतो. अनिशचं फ्रस्ट्रेशन अशोक मामांच्या लक्षात आलेलं असतं. ते त्याच्या मागे जाऊन म्हणतात की "ए अनिश, काय झालं, एवढं वैतागतोस कशाला रे." त्याच्याजवळ पुढे ते जाऊन बसतात आणि त्याला समजावून सांगू लागतात. म्हणतात, हे बघ, हे सगळं करावंच लागतं बाबा. पुढे ते त्यांच्या लग्नाबद्दल सांगू लागतात. ते म्हणतात की माझं लग्न जेव्हा झालं होतं ना, तेव्हा दोघांचा संसार कसाबसा होईल अशी परिस्थिती होती. घरात 8 जण आणि तुम्हा दोघांचे जन्म. पुढे ते म्हणतात की हे बघ, जबाबदारी पडली ना की माणूस धडपड करतोच. यावरती अनिश म्हणतो की बाबा हेच मला करायचं नव्हतं. अशोक मामा म्हणतात, मग लग्न का केलंस, निर्णय तुझाच होता ना. म्हणजे लग्न हवंय, जबाबदारी नको, असं होत नसतं रे बाबा. लग्न केलंय तर आता निभावं लागेल आणि तुला काही मदत लागली ना तर मला सांग. यावरती अनिश म्हणतो, नाही नको, मी करतो मॅनेज. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.